यू. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन आणि वेगळ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तसं तर एक कॅरेक्टर असतं आपल्या पॉडकास्टचं, तर त्या ह्याच्याने म्हणायचं झालं तर आजचं पॉडकास्ट पक्या पकाव आणि त्याचा भाव चिपचिप्या त्याच्यावर आहे. म्हणजे तसं कॅरेक्टर वाईज म्हणायचं झालं तर, बट इट इज अ जनरल पॉडकास्ट असं पण आपण म्हणू शकतो. म्हणजे काही थोडे मुद्दे मी जनरल मांडणार आहे. सो मलाच नाही माहिती की आजचं पॉडकास्ट काय होणार आहे, कसं होणार आहे. बट लेट स्टार्ट द पॉडकास्ट. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. होप यू विल एन्जॉय. सगळ्यात आधी तर आहे ना, प्रमोशनपासून आपण सुरुवात करूया. की इतकं म्हणजे इतकं आजकाल DBSचं आणि एक ब्रीदवाक्य झालेलं आहे. परवा मी चड्डीचा व्हिडिओ पण बघत होती. त्यामध्ये ती म्हणाली की सगळेजण मला म्हणतात की तू नुसतं प्रमोशनच करते, नुसतं प्रमोशनचेच व्हिडिओ करतेस, दुसरं काहीच नाही आहे. तर आपण यूट्यूबवर आलो आहे म्हटल्यावर आणि आपल्याला थोडं कमवायचं आहे आणि हा एक चांगला सोर्स आहे, ह्याच्यातनं खूप चांगली कमाई होते, तर का नाही, आपल्याला आहे तो ऑप्शन तर करायचं म्हणून करते. ते आता जो तो कमवायलाच आला आहे त्याच्यामुळे आम्ही करतो. सो आता तुम्ही हे एक्सेप्ट केलं आहे याचा अर्थ, कारण बहुतेकांनी हेच चालू केलेलं आहे. आजकाल तुम्ही बघाल तर कॉन्टेंट कुठेच राहिलेलं नाही आहे. फक्त आणि फक्त प्रमोशन, कोलॅबरेशन्स याच बेसिसवर सगळं काही, म्हणजे कॉन्टेंटच यांचं तेवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं आहे आणि त्याभोवतीच रिव्हॉल्व होतं. तसंच आता ह्या पक्या पकावचं वगैरे पण आपण बघतोय की नुसतं प्रमोशन प्रमोशन. कधी भांड्यांचं प्रमोशन, तर कधी कपड्यांचं प्रमोशन, तर कधी मुलीचं काही त्या लहान मुलांच्या वस्तूंचं प्रमोशन, मग खाण्यापिण्याचं सगळ्या गोष्टीचं प्रमोशन प्रमोशन. यांचं कॉन्टेंट म्हणजे फक्त काही प्रमोशन असलं तर त्या अकॉर्डिंगली हे लोक कॉन्टेंट मॅच करतात आणि मग ते लोकांना कॉन्टेंटच्या नावाखाली प्रमोशनच करतात. आता आपण वाव गुड्डीचं पण तिने तर वेगळाच काहीतरी बिझनेसच उघडला आहे आणि लिटरली म्हणजे ती पेड इन द सेन्स जे असे मोठे मोठे तर हिच्याकडे काही येत नाही आहेत प्रमोशन्स, जे ब्रँड्स आहेत ते अप्रोच करत नाही आहे. ही पण अप्रोच करत असेल तरी बहुतेक तिला ते मिळत नाही आहे किंवा काही वॉटेवर असेल. सो हिने तर वेगळंच काहीतरी काढलं आहे. हिने म्हणजे लोकांना सांगितलं आहे की तुमचे छोटे मोठे काही उद्योग किंवा तुमचं काही असेल, तुमचे प्रॉडक्ट काही तुम्हाला प्रमोट करायचे असतील तर तुम्ही मला सांगा. तर त्यासाठी हिने अक्षरशः 25 रुपयापासून ते 100 आणि 1000 3000 पर्यंतचे ऑप्शन्स दिलेले आहेत. इतकी स्वस्त आहे आणि इतके हपापलेले आहेत. तर बेसिकली मला हेच सांगायचं आहे की आता ह्या लोकांनी हे मान्य केलं पाहिजे की ह्यांनी पब्लिकला तोत्या बनवलेला आहे. म्हणजे आधी आपलं कॉन्टेंट आपल्या घरचं किंवा आपल्या कुटुंबाला दाखवून आणि आपले घरचे मॅटर्स दाखवून किंवा काही म्हणजे सगळं ह्यांचं दैनंदिन जीवन जे हे स्वतःला म्हणतात की डेली व्लॉगर्स, तर डेली रुटीन ह्या सगळ्या गोष्टी दाखवून त्याच्यामध्ये लोकांना अडकवलं आणि आता त्यांचा पूर्ण काय म्हणतात फोकस चेंज झालेला आहे आणि आता ते फक्त आणि फक्त प्रमोशनसाठी आता राहिलेले आहेत. आणि ज्यांना त्यांची सवय झालेली आहे आता त्यांच्यासाठी असं झालेलं आहे की तुम्ही एक्सेप्ट करा आणि एक्सेप्ट कराच, बिकॉज तुम्हाला त्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे. कारण हे अंडे आणि इतक्या निकृष्ट दर्जाचे आहेत ना की त्यांना आता त्यातनं बाहेर येणं डिफिकल्ट आहे. आणि त्यांना आता म्हणजे ताई दादा त्यांनी टट्टी केली तरी ते टट्टी बघतील इतक्या लेवलवरती. म्हणजे त्यांना ते काहीतरी असं चटक लागलेली आहे किंवा ते व्यसनाधीन झालेले आहेत, अधीन झालेले आहेत त्यांना. ह्यांनी आता काहीही दाखवलं, काहीही केलं तरी त्यांचा माज ते सहन करतील, त्यांची फालतूगिरी सहन करतील, त्यांना कमवून देतील. कदाचित त्यांचा जन्मच यासाठी झाला आहे, कुठेतरी ह्यांचं देणं लागत होतं वाटतं, ह्यांचं कुठच्या जन्मीचं असेल तर ते स्वतःचं म्हणजे स्वतः दारिद्र्य रेषेखाली राहून ह्यांची धन करून देणार आणि स्वतः ते कधीच त्या लेवलला पोचू शकणार नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने खालच्या दर्जाचेच नेहमी राहणार आणि ह्यांना नुसतं बघत राहणार आणि ह्यांना कुठेतरी पोचवून त्यावर आपलं आयुष्य किंवा आपण ते जगतोय असं फक्त ह्या आभासी दुनियेतच जगत राहणार. हेच मला वाटतं त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे किंवा त्यांच्या आयुष्याचं सार आहे, अंड्यांच्या आयुष्याचं सार. आणि त्यात भरीसभर म्हणून जर तुमचं फॅमिली यूट्यूब चॅनल असेल, म्हणजे नेपोटिझमच्या अंडर येत असेल,
तर अजूनच तुमच्यासाठी डिफिकल्ट होतं, कारण सगळ्यांकडे सेमच कॉन्टेंट आणि सगळ्यांकडे सेमच प्रमोशन, सगळ्यांना सेमच गोष्टीतनं कमवायचं असतं. मग आता कसं काय करणार? तुझं चाललं तर माझं नाही चालणार, माझं चाललं तर तुझं नाही चालणार, मग मी पहिले टाकणार की तू पहिले टाकणार, मग ती चढाओढ, मग तू पहिले टाकलंस तर जो दुसरा टाकणार त्याचं नाही ते चालणार, कारण पहिल्या ह्याच्यामध्येच लोकांना अंदाज आलेला आहे. मग काहीतरी करून, असं काहीतरी जुगाड करून हे लोक ते प्रमोशन फिरवतात आणि या सगळ्यांच्या चॅनलवर तेच 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 असतं. आणि इतकं खोटं. मी तर म्हणते की प्रमोशन करायला ना पण टॅक्टिक लागते. म्हणजे जर तुम्हाला तुमच्यामध्ये टॅलेंट असेल ना, लिटरली ज्यांच्यामध्ये कोणातच नाही आहे आणि त्यामुळे ते इतकं भकास आणि इतकं बेकार आणि इतकं डाऊन मार्केट वाटतं आणि नुसतंच खोटं आणि लोकांना ठगवल्याचा एकंदरीतच परिणाम दिसून येतो. व्हेअरएज तुम्ही ना, कधी मी तुम्हाला एक नाव सांगते, चिन्मय कुलकर्णी, मोनिका दाभाडे हिचा नवरा चिन्मय कुलकर्णी, ह्याचं तुम्ही चॅनल कधी बघा, त्याचे शॉर्ट्स बघा. आत्तापुरतं मी सांगते, आता नंतर तो कसा होईल आणि काय ते ती गोष्ट निराळी. पण तो ज्या प्रकारे प्रमोशन पण करतो ना, इतकं म्हणजे इतकी स्क्रिप्ट, म्हणजे प्रमोशन बघायला पण बोर नाही होत आणि इतकी छान स्क्रिप्ट असते आणि इतके मस्त त्याची शब्दरचना असते, की छान मांडणी असते. ऑफकोर्स तो पण प्रमोशन करतो किंवा तो पण कोलॅबरेशन्स करतो, तो पण रिसॉर्टला जातो, त्यानंतर म्हणजे रेस्टॉरंट्सना जातो, खाण्यापिण्याची खाद्यभ्रमंती करतो. पण ज्या प्रकारे तो प्रेझेंट करतो आणि शॉर्ट्स तर एक नंबर असतात. म्हणजे तो फार तर 1 मिनिट 3 मिनिटाचा 3 ते 5 मिनिटाचा पण आपण म्हटलं ना तरी तुम्ही म्हणजे तुम्हाला खिळवून ठेवतो. आणि इतकं मस्त असतं ना, इतकं छान, असं वाटत पण नाही की ते प्रमोशन, म्हणजे आपल्याला माहिती असतं की हे प्रमोशन आहे, पण आपण ते प्रमोशन बघण्यात पण इंटरेस्टेड असतो. तुम्ही नक्की बघा. आणि मला असं वाटतं की शेवटी टॅलेंट मॅटर्स. बाप आहे तो, बाप म्हणजे स्क्रिप्ट रायटर आहे, ऑफकोर्स ते टॅलेंट त्याने बरोबर चॅनलाइज केलेलं आहे. तर त्यावरून कळतं की जर असे लोक जर येणार असतील किंवा असं जर प्रमोशन करणार असतील किंवा असं जर टॅलेंट असेल ना, तर मग तर खूपच छान प्लॅटफॉर्म आहे हा. आणि मग प्रमोशन करायलाही हरकत नाही. ह्यांना जे लोक प्रमोशन देतात त्यांचंही मग मी म्हणेन की खरंच म्हणजे तुमची चॉईस एक चांगली आहे. तुम्ही एक विचार करून ह्यांच्यापर्यंत ते प्रमोशन देत आहात. पण वेअरएज ॲट द सेम टाईम जेव्हा ह्या लोकांना बघते ना, अगदी म्हणजे त्या बळबळकरच्या नवऱ्याला पण मी बघते ना, तर वो भी नाही यार, तो पण कुठेच नाही आहे. पाणी कम चाय आहे तो, पाणी कम चाय. लिटरली फेल आहे, फेल. आणि ते अक्षरशः म्हणजे इवन बळबळकर पण फेल आहे त्या चिन्मय कुलकर्णी समोर. आणि आता तर तिचे वाह्यात चाळे आणि इतकं वाह्यातपणा चाललाय ना नेक्स्ट लेवलचा. म्हणजे मला असं वाटतं ती बाई आहे ना, कुठेच अशी समाधानीच नाही आहे. तिला ना अजूनही ती त्याच झोनमध्ये आहे, अजूनही तिला ते मिळालेलं नाही आहे, समाधान नाही मिळालेलं आहे. आणि अजूनही त्या डी वर्ड जो आहे तिचा, त्यातनं ती बाहेर आलेलीच नाही आहे. ती तेव्हा जे तिच्याबरोबर झालं किंवा जे व्हायचंच होतं, ज्या प्रकारची बाई ती आहे, आता पण ती पोर्ट्रे ज्या प्रकारचं स्वतःला करते, त्यावरून असं वाटतं की तिला बरोबरच इंडस्ट्रीने ट्रीट केलं. तिच्यासारख्या लोकांना तसंच ट्रीट केलं जातं आणि गेलं पाहिजे. सो अजूनही तिच्यामधली ती खुजली मिटलेली नाही आहे. तिच्यामध्ये अजूनही ती खुमखुमी आहे, ती खाजखुजली आहे. तिला अजूनही असं वाटतं की असं काहीतरी रिव्हील करून आणि रिव्हिलिंग गोष्टी करून आपला चाबो बुबू डुड्डू आणि काय काय दाखवून ती काहीतरी रोल वगैरे, तिला काहीतरी बोल्ड रोल्स वगैरे ग्रॅब करता येतील. तर तसं नाही होणार आहे, कारण त्यात टॅलेंट काहीच नाही आहे. असे हजारोनी आणि करोडोने आहेत, इंस्टाग्रामवर पडलेले असतात. त्याच्यामुळे काही नाही आहे. ते फक्त आणि फक्त स्वतःच्या. आणि मला असं वाटतं, मी ना खरंच तिला सांगेन की बाई, तू काहीतरी कमवलेस ना, जे पण कमवलेस ना ते सस्टेन कर. नको, ती गोष्ट तुझ्यासाठी नाही आहे म्हणून सोडून दे. नाही तू बनली आहेस त्यासाठी.
नाही तुला रोल वगैरे, तू मूव्हीजमध्ये, तू सिरियलमध्ये वगैरे ते नाही आहे तुझ्यामध्ये. तू त्या डुक्कीर्तसाठीच बनली आहे, त्याचीच पूर्ण करायला बनली आहेस. तर त्यालाच राहू दे, त्यालाच काय ते खुश राहू दे. त्याच ह्याच्यावरती तुम्ही सांगितलं ना, आम्ही लग्न केलं, आम्ही म्हणजे तो त्याच गोष्टीसाठी, तोच तुमच्या लग्नाचा पाया आहे ना, तर तो कर, तो भक्कम. त्यासाठी जे लागेल ना ते कर. दुनियेला रिझवायला जाऊ नकोस. तुझ्यासारख्या फालतू बायकांची दुनियेला गरज नाही. ह्याने तुझं कमावलेलं गमावून बसशील, ही गॅरंटी आहे. सो आत्ताही विचार कर, वेळ गेलेली नाही आहे. जे काही तुला उभारी मिळाली किंवा जे तुझं आयुष्य पलटलं ना आणि थोडं एका चांगल्या लेवलवर तुला आणलं ना, तर तो देवाने तुला एक चान्स दिला होता. तर तो चान्स आता, त्या संधीचं सोनं तू केलंस, पण परत त्या सोन्याची राख करू नकोस, परत त्या मार्गाला जाऊ नकोस. इतकंच मी ह्या बाईच्या बाबतीत म्हणेन. आणि ज्यांनी तिचे आता रिसेंट ट्रिपचे फोटोज आणि व्हिडिओज आणि ते काही बघितलेत, तर ते समजून जातील आणि ते अग्री करतील जे काही मी बोलते त्याच्याशी. सो नुसतंच आपण असं काहीतरी मास्टर क्लास घेतोय किंवा आपण असं काहीतरी, आपले इतके फॉलोअर्स आहेत आणि आपण लोकांना खूप ज्ञान वगैरे पेलतोय, याचा अर्थ आपण बेस्ट आहोत असं काही नाही आहे. कारण तुम्हाला बघणारे आणि तुमच्यावर विश्वास ठेवणारे किती सडके आहेत ते पण बघावं लागतं ना. तुम्ही फक्त मी बेस्ट आहे म्हणून असं नाही चालत. कारण तुम्हाला फॉलो करणाऱ्यांची पण क्वालिटी मॅटर करते. जर त्या क्वालिटीच्या लोकांसाठी तुम्ही बेस्ट असाल तर तीच तुमची क्वालिटी आहे. तुमचे जे व्ह्युअर्स आहेत ती तुमची क्वालिटी आहे. आता तुम्ही बघायला गेलात तर हे तिघंही पुणेकर आहेत, म्हणजे पुणेकर म्हणवतात स्वतःला. हे दोन बाहेरून आलेले आणि पुण्यात स्थायिक झाले म्हणून स्वतःला पुणेकर म्हणतात. आणि एक जे चिन्मय कुलकर्णी, तो ॲक्च्युली पुण्याचा आहे पण तो मुंबईत स्थायिक झालेला आहे, तो तसा पुणेकर आहे. बट तुम्ही फरक बघा मंडळी, तुम्ही स्वतः फरक बघा या पक्या पकावचा, या बळबळकरचा, त्या डुकीर्तचा आणि ते चिन्मय कुलकर्णीमधला. म्हणजे क्लास काय असतो ना तुम्हाला कळेल. आणि राहिला प्रश्न पक्या पकावचं प्रमोशनचं वगैरे, तर लिटरली त्या चिवने ऑलरेडी एकदा तिने घरटं एशियाचं प्रमोशन केलं होतं, नंतर त्या चिप्याला पण ते करायचं होतं. तर काय मार्ग काढावा ह्यांनी? काय तर म्हणजे ह्याला म्हणतात ना की खरंच डोकं नाही आहे. आणि पब्लिक ह्या लोकांना कसं टॉलरेट करतं आणि खरंच त्या पब्लिकला हाणावं असं वाटतं. आणि असं वाटतं की खरंच म्हणजे तुमचा दर्जाच तो आहे, तुमचा दर्जाच नाही आहे. कारण इतकं बेअक्कल पब्लिक असल्यावरती मग काय दर्जा आहे तुमचा? तुम्ही पण बेअक्कलीच आहात. काय स्क्रिप्ट रेडी केली की ह्याचं आता नवीन घर होतं आहे, नवीन लग्न होतं आहे, तर ह्याने नवीन भांडी परचेस केली. आणि मी ह्याला म्हणाली की आधी आपण बघूया कशी आहेत, तर एकदा आपण ह्यामध्ये काहीतरी बनवून बघूया. आपण माझ्या घरात म्हणजे मी बनवून बघते, मग नंतर आपण ती घासून पुसून परत पॅक करू आणि मग तू परत त्या चाबोलीला दे ही भांडी. असं कोण करतं? म्हणजे ही स्क्रिप्ट, ही फक्त अशा स्क्रिप्टचा विचार पण कसं काय कोण करू शकतं? की एखाद्या व्यक्तीचं नवीन लग्न आहे, तो नवीन संसार थाटतोय आणि त्याची वहिनी त्याला म्हणते की तू जे संसारासाठी तुझ्या जे काही भांडी कुंडी काही हे जमा करतोयस किंवा तू काही घेतली आहेस ह्यांनी, म्हणजे खोटं. एक तर मला ना खोट्याची प्रचंड चीड आहे. इतकं खोटं कसं काय बोलू शकतं? हे जरा तरी कोणी हे गोष्ट ॲक्सेप्ट करू शकतं का? की बाबा ह्याने ती विकत घेतली भांडी, हिच्या म्हणण्याप्रमाणे त्याने ती हिचं प्रमोशन बघून, जे हिने आधी केलं होतं ते बघून त्या चिप्याने ती भांडी विकत घेतली. आणि आता ती भांडी ही वापरून बघणार एकदा, आणि मग सगळं काही व्यवस्थित असलं की म्हणजे ही क्वालिटी चेक करणार आणि मग परत पॅक करून मग ती चाबोलीला आहेरात देणार. व्हॉट नॉनसेन्स! अगं बाई, तुझ्याकडे ऑलरेडी ती भांडी आहेत. जर तू प्रमोशन केलेलं आहेस त्या ह्याचं, तर एखादी व्यक्ती सांगेल की बाबा मी ती भांडी वापरलेली आहे, ती चांगली आहेत आणि म्हणून तुझी पण चांगलीच निघतील. ऑब्व्हियसली ना, सेम कंपनीकडनं घेतलेलं प्रॉडक्ट सेमच असणार, चांगलंच असणार. जसं आता चिप्याचं खानदान सगळं एकाच टाईपचं आहे ना, ठग लाईफ.
आणि असे गप्पू आणि थुलथुलीत गुलगुलीत, डोक्याने जड, म्हणजे शरीराने पण जड आणि बुद्धीने पण जड, कारण एकाच फॅक्टरीतनं निघालेले आहेत सगळे, एकच स्टॅम्प आहे. तुझं पण तसंच आहे ना. तुझा पण भाऊ चांगला वाटलेला, पण नंतर कळलं एकाच फॅक्टरीतनं निघालेले आहेत. कसा काय भाऊ चांगला असू शकतो? तू जर अशी आहेस जडबुद्धीची तर तुझा भाऊ पण तसाच असणार. म्हणून तुम्ही पण सारखेच. तसंच भांड्यांचं पण, जर तुझ्याकडे ऑलरेडी ती भांडी आहेत तर त्याची भांडी कशाला वापरून बघते सेमच ब्रँडची? काहीतरी प्रमोशन करायचं म्हणून करायचं, त्याचं प्रमोशन होतं, मग तो कसा दाखवणार म्हणून परत तूच वापरून बघतेस. म्हणजे तू कोण मोठी शाणी लागून गेलीस का? त्यानंतर साड्यांचं पण तसंच. त्या चिंकूला आणि इकडे मला वाटतं इथे फक्त ह्या दोघांनाच ते पुण्याचं ह्याच्या दुकानामध्ये प्रमोशन होतं आणि ह्यांच्या पुरतंच काहीतरी ते देणार असतील, त्यांना सांगितलं असेल. जे फॅमिली मेंबर्सना नाही, फक्त ज्यांचं चॅनल आहे त्यांनाच अलाउड आहे. त्याच्यामुळे चिप्या पण वेगळा त्याच सेम दुकानात गेला स्वतःची आणि त्या नाबोलीची खरेदी करायला, आणि हे दोघं पण स्वतः त्या दुकानात वेगळे गेले. आणि बाकीच्यांना ते चिंकूला आणि तिकडे सुरतला करवलं. आणि त्या सुरतचं तर काय म्हणजे क्वालिटीच नाही आहे त्या साड्यांना. कसल्या भंगार साड्या निवडल्यात. हे मी आधी पण बोलली होती की 1000 रुपये कमी केले सासूबाईंनी. त्या कमी कसले केले? कारण ती साडीची किंमतच 1000 रुपये. त्या साडीला मी 1000 काय 100 रुपये पण देणार नाही. इतक्या भंगार साड्या आहेत त्या. म्हणजे त्या दुकानाचं मला हे नाही करायचं आहे, म्हणजे मी त्याला नावं नाही ठेवत आहे, पण तुम्ही ज्यांना उभं करताना त्या लोकांचं ना जरा बघा, त्यांचा जरा बॅकग्राऊंड चेक करा. आणि दुकानदारांनी पण सर्रास आहे ना ह्यांना फाट्यावर मारायला सुरू करा. ह्यांना सांगा की नाही शूट करायचं इथे. कारण काय होतं आहे ना, तुमच्या दुकानाची काही पब्लिसिटी होत नाही, बॅड पब्लिसिटी होते ह्या लोकांसारख्या थुकरट लोकांमुळे. नंतर काय केलं, तेवढं सगळं गाजावाजा करून की सासूबाईंना पटली नाही कुठली तरी साडी म्हणून त्या परत रिटर्न करायला गेल्या. पटणारच नाही, फॉल्टी साड्या दाखवता तुम्ही. आणि इतका दुजा भाव कशाला मग? इतकं जर तुम्हाला इतकी फॅमिली आमची जॉईंट फॅमिली, आम्ही सगळे मिळून मिसळून राहतो, आम्ही एकत्र राहतो, तर मग शॉपिंग पण एकत्र करायची होती ना. त्याचं तर सोडाच, त्या भावाला तर ह्या लोकांनी काय तूत्यातच गिनती केली आहे लिटरली. म्हणजे हिने शॉपिंग तर त्या चिवची एकत्र केलीच नाही स्वतःचा, कारण हिचा आणि त्या चाबोलीचा काहीतरी वेगळा स्टँडर्ड असं हे समजतात फालतूच्या थुकरड बाया. आणि जी खरंच घरची लक्ष्मी आहे, जी खरंच घरच्यांना सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे, तिला साधं तुम्ही भलेही चला तुमच्याबरोबर नाही शॉपिंग करवलीत, बट तिला साधं तुम्ही तिच्या शॉपिंगसाठी, तिची चॉईस करण्यासाठी तिला घेऊन पण नाही गेली ही चिव. तिच्या साड्यांची शॉपिंग करायला चिव गेली आणि सासू गेली आणि तिला घरी जेवण करायला आणि पोरांना सांभाळायला ठेवलं. त्या बाईचं पण मला असं वाटतं, ते चिंकूचं, तिला काय अक्कल, तिला डोकं काही स्वतःचं काय आहे की नाही आहे की इतकी दर्यादिल आजकाल म्हणजे असणं आणि इतकं साधं असणं म्हणजे हा श्राप आहे. श्रापित आहे ती बाई. तिचं आयुष्य पूर्ण वाया गेलेलं आहे आणि हे लोक मस्तपैकी मजा मारतायत तिला कामाला झुंपून. म्हणजे अतिशय वाईट. ही सासू गेली ना थोबाड उचकटून. ही बाई सगळ्यात मोठी घाण आहे या पूर्ण पक्क्या फॅमिलीची मेन मुखिया. आणि कोण जर सगळ्यात दरिंदर कोण असेल ना तर म्हणजे ती सासूबाई. तिला जितकं ग्लॉरिफाय करतात ना हे लोक, तितकीच एक नंबरची पोचलेली बाई आहे ती. किती भेदभाव करते. तुला जर इतकंच होतं तर मग तुला इतकी ती आहे ना चियांका चिऊ आमची अशी, चिऊ आमची तशी, तर मग तिलाच सांगायचं ना तुझ्यासाठी पण साड्या आणायला. तू कशाला गेली स्वतःच्या साडी खरेदीला? म्हातारी, स्वतः एवढी म्हातारी असून स्वतःची चॉईस करणार, पण त्या तरण्या सुनेला नाही न्यावं असं वाटलं. तिला तिची चॉईस असू शकते असं नाही वाटलं. तू सांभाळायची ना घरात पोरं बाळं, तिला पाठवायचं होतं तिच्याबरोबर. दोघी गेल्या असत्या जावा. ही गेली नटमोगरी आणि परत बदलून पण आली साडी स्वतःची नाही आवडली म्हणून. पण त्या सुनेला बोलायचा हक्क तर सोडाच. तिला तर म्हणजे साधं आपलं काही चॉईस करण्याचं म्हणजे खरंच दुर्दैव आहे त्या बाईचं, त्या चिंकीचं, की ह्यांच्या घरात पडली. आणि ह्यांचं तर काय, या चिवचं तर काय माहिती नाही कशात काय नाही.
पण मोठ्या मोठ्या बाता आणि खूपच अतिशहाणी मोठी ढोबळी मिरची स्वतःला काहीतरी समजते. एक एक साड्या लावत होती. तू किती महागाच्या साड्या नेस ग, तू पोतेरच दिसणार आहे, पोतच दिसणार आहे. आणि ती चिंकू आहे ना, ती किती साध्यात साधी साडी नेसू दे पण ती उठून दिसणार आहे. स्वतःचा डामाडोल बघ, ते आवर. मोठे 21 दिवस 40 दिवस कसले कसले रील पुरतं काहीतरी टाकते. काही उजेड पडत नाही आहे तुझ्यावर. नुसतं तेच आहे काय, एक एक साडी, एकही साडी या बाईला सूट करत नव्हती. इतकं महागाचं, इतकं हे स्वतःची वेगळी शॉपिंग करायला गेली. क्लास, असा क्लास येत नाही. तो ओव्हरऑलच असा असला पाहिजे. तो असतो माणसात, उपजतच असतो. नुसतं मी काहीतरी पक्क्या की परी म्हणून चालत नाही. आणि तो पक्क्या तुला परी मानत पण नाही. आता कमवून देते ना म्हणून तू फक्त त्याच्यासाठी कमाईची मशीन आहे. ज्या दिवशी तुझं कमावणं बंद होईल ना, तुला तुझी लायकी दाखवली जाईल. आणि तो दिवस यावा अशी मला खरंच असं वाटतं की तो दिवस यावा आणि तुला कळेल. मग चिंकूचे पण हाल नाही खाणार तू. ती चिंकू तरी बरं आहे, कारण ती तरी घरातलं तरी काहीतरी करते, घर सांभाळते, काम करते, ते तरी आहे तिच्यामध्ये. तू ते पण नाही करू शकणार आहेस. त्याच्यामुळे तुला तर कोणच विचारणार नाहीये. याचं क्लासिक एक्झाम्पल म्हणजे पक्क्याने हिला मोबाईल घेऊन दिला आणि म्हणे, पक्क्याने मला आधीच सांगितलं होतं की हा तुझ्यासाठी गिफ्ट नाही आहे, ही तुझी कमाई आहे. तुला तुझी कमाई ठरवणारा आणि तुला कमाई म्हणून काहीतरी उचलून देणारा हा कोण आहे? तुझा कोण आहे? मालक आहे. मालकाने ठेवली आहे तुला त्याने, की ही तुझी कमाई आहे, हे तुझं गिफ्ट नाही आहे. अगं तू कमवतेस, एवढी शिकलेली आहेस, काय म्हणजे काय जरा तरी मनाला वाटलं पाहिजे. कसं काय बोलू शकते तू? हे तू स्वतःला स्वतः घ्यायचं ना. मग काय हक्क आहे, काय उपयोग आहे तुझा शिक्षणाचा, तुझ्या कमावण्याचा? काय तुला तुझ्या मालकांकडून द्यावं लागतं? तुझा मालक देणार तुला, तेव्हा घेणार तू. किती ना, म्हणजे काय स्वतःच हसू करून घ्यायचं. यांच्यासारखी वर्स्ट फॅमिली आणि बैलबुद्धीची फॅमिली नसेल. कसलं काय जड डोक्याचे आहेत खरंच रे बाबा. जड जिभेचे, जड डोक्याचे आणि जड बोंड्याचे. एकीच्या जिभेला फोड आलाय तर दुसऱ्याचा काहीतरी टाळू सोललाय, असं काहीतरी पोळल्यासारखं बोलत असतो. मेझरमेंट म्हणे, मेझरमेंट. सगळं मेझरमेंट घेऊन झालंय. आणि वारकरी संप्रदाय माहिती नाही याला. कुठून तू आलास रे बाबा? हां, काय म्हणजे खरंच कुठून कहाँ से आते हे लोक, असं मला वारंवार वाटतं. त्या रिक्षावाल्या काकांना म्हणतो की काका त्यांची टोपी छान आहे. मग ते बोलले मी वारकरी संप्रदायाचा अनुयायी आहे. तर म्हणतो की जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. अरे राहू दे रे बाबा, काय जय महाराष्ट्र, तोंडाला आला फोड तुझ्या. बोललीस त्याचा चुबास. आणि वेस्ट घरट्याचा प्रमोशनसाठी म्हणे की सगळ्यात ग्रीन फ्लॅग, म्हणजे एक ग्रीन फ्लॅग हजबंड बनण्यासाठी तुम्हाला अशी भांडी नको बाई. आम्हाला ना ब्राऊन आणि काय पण असा काय म्हणतात त्याला, रेडमध्ये थोडा ब्राऊन शेड काय पण चालेल, पण तुझ्यासारखं ग्रीन नको. तुझ्यासारखं ग्रीन असण्यापेक्षा नसलेला बरा. लग्न नाही करणार आम्ही, कुवारे राहू, पण तुझ्यासारख्या ग्रीन बरोबर नाही रे बाबा. तो तू त्या चिबोलीलाच लखलाभ. हॅलो नमस्कार, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ते एक वेगळं. हिला आता काय बोलायचं. ती जिभेला आला फोडवाली पहिली सून, आणि ही काय आता फाटका ट्रान्झिस्टर, मरगळलेली, जीव नसलेली चिमकांडी. इतकं अति याने फॅमिली आणि माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या फॅमिलीला, आणि हे तुमच्यासाठी आहे, आणि हे तुमच्यासाठी गिफ्ट, आणि माझी उधारी राहिली, आणि तुम्ही 10 रुपयाचा हे काय चहा प्या, आणि काय बकवास आणि बनमस्का खा, आणि मी तुम्हाला नंतर आपण भेटू तेव्हा पैसे देईन, आणि माझ्या खुशीमध्ये तुम्ही हे करा ते करा. फालतू सांगत असतो ना. ह्याला लोकांनी याची बरोबर ठासली. ह्याला उलटं लोकांनी घ्यायला सुरू केलं. लोकांनी सांगितलं इतकं आहे ना, तर आता आम्हाला बोलवस तू लग्नाला, काहीतरी असं तू ठेव, काय ते म्हणतात ना, असं गिफ्ट किंवा असं काहीतरी बोनांझा वगैरे असं काहीतरी. आणि त्याच्यामध्ये असे जे पहिले 3-4 कोण असे येतील काय, तर त्यांना बोलव लग्नाला तुझ्या. तो लगेचच याची टराटरा आणि फराफराला असली अवकातवर. काय तर म्हणे की तुम्हाला तर माहितीच आहे लग्न असेल तर कसं असतं, आणि मग ह्याला बोलवा त्याला बोलवा, आणि आम्ही खूप असं लिमिटेड ह्याच्यामध्ये करण्याचा प्लॅन केला आहे, त्याच्यामुळे आम्ही घरच्यांनाच कटशॉट करतो आहे. तर तुम्ही समजून घ्याल, तुम्हाला माहिती आहे असं बोलू नाही शकत, पण तुमची जागा माझ्या हृदयात आहे. नको भाई, तुझ्या हृदयात नको आणि कुठे पण नको.
तुझी जागा आमच्या कुठे पण नाही आहे. तुला काय वाटलं? नाही, तुझ्या अंड्यांच्या आहे गॅस चेंबरमध्ये. मध्ये मध्ये जर सटकली ना त्यांची की मग काढतात तुला बाहेर. समजलं ना? तीच तुझी लायकी आहे. मोठा भाषण देतं तुमच्यासाठी आणि तुम्ही माझे आहात आणि माझं हे बघून तुम्हाला आनंद होत असणार आणि तुम्ही माझ्यासाठी आणि नाबोलीसाठी चांगला विचार करा, आम्हाला ब्लेसिंग्स द्या आणि आमच्या व्हिडिओला खूप प्रेम द्या आणि खूप व्ह्यूज द्या आणि बघा आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला इथे पोचवा आणि तिथे पोचवा, आमचा लग्नाचा खर्च काढा, आमच्या हनीमूनचा खर्च काढा. हे सगळं भिका मागताना लाज नाही वाटत का? आणि 2-3 जणांना बोलवायला काय सांगितलं, ह्याची आली फाटून हातात. ह्याच्यावरनं तरी ओळखा रे काय लेवलची माणसं आहेत ती. आणि यांची फॅमिली काहीही नाही, काही नाही. प्रत्येकजण आपली आपली खळगी भरते आणि ती बोलली ना, ती सासूबाई महा आहे, महा. ती बरोबर करेल ह्यांना बरोबर दाखवेल ज्या दिवशी तिला मिळणं बंद होईल ना. हां, अँड वन मोर थिंग फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आता तुमची चोवी आहे ना, ती पण एवढा भिंगाचा चष्मा लावून तिच्या फरी दिदीसारखीच दिसायला लागली आहे. ती फरी दिदी पण तिच्यापेक्षा चांगली आहे. हे चिंकू असं वाटतं की काहीतरी रक्ताची कमतरता झाली, असं पांढरं पीठ आणि त्याच्यामध्ये तो एवढा भिंगाचा चष्मा. काहीतरी बघा जरा तिच्याकडे आणि जरा काळजी घ्या हे फालतूगिरी करण्यापेक्षा. आणि सगळ्यात बेस्ट तर म्हणजे कोण पूर्ण फॅमिलीमध्ये आहे ना यांच्या, तर तो म्हणजे आपला लोलू द क्यूटेस्ट. बस टचवूड, आणि तो तसाच राहू दे. आता बाकी तर घाणच घाण आहे, महाघाण फॅमिली, जस्ट लाईक द नेम सजेस्ट्स. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. असं सगळं मिक्स मॅच आणि काय काय नको ते सगळं बोलून घेतलं आहे. आय होप तुम्ही आवडून घ्याल आणि समजून घ्याल. तुम्हाला समजेल की मी कुठल्या कॅरेक्टरबद्दल बोलते, कारण मल्टिपल लोकांविषयी मी बोलली आहे. पण परत एकदा चिन्मय कुलकर्णीचे शॉर्ट्स नक्की बघा. जोपर्यंत छान आहे तोपर्यंत छान आहे, एन्जॉय करून घ्या. सध्याचं म्हणजे मी कोणाचं कॉन्टेंट आता सध्या एन्जॉय करते तर ते त्याचं आहे. सो या, गो फॉर इट, माय सजेशन. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. मंडळी, भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.